लूक 17:20-37 देवाच्या राज्याचे आगमन. देवाचे राज्य केव्हा येईल असे परुषाने विचारले असता त्याने त्यास उत्तर दिले, देवाचे राज्य दृश्य स्वरूपात येत नाही. पहा, ते येथे आहे किंवा तेथे आहे असे म्हणणार नाहीत, कारण पहा, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे. त्यावर त्याने शिष्यास म्हटले, असे दिवस येणार आहेत की मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांपैकी एक दिवस पाहण्याची तुम्ही इच्छा कराल, पण तो तुम्हास दिसणार नाही. ते तुम्हाला म्हणतील, पहा, तो तेथे आहे, पहा, येथे आहे, तर तुम्ही जाऊ नका व त्यांच्या मागे लागू नका. कारण जशी वीज आकाशाच्या एका बाजूस चमकून दुसऱ्या बाजूपर्यंत प्रकाशते, तसेच मनुष्याच्या पुत्राचेही त्याच्या दिवशी होईल. तथापि त्याने प्रथम फार दुःख भोगावे व ह्या पिढीकडून नाकारले जावे ह्याचे अगत्य आहे. नोहाच्या दिवसात झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातही होईल. नोहा तारवात गेला आणि जलप्रलयाने येऊन सर्वांचा नाश केला. त्या दिवसापर्यंत लोक खात पीत होते, लग्न करीत होते व लग्न करून देत होते. तसेच ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसात झाले त्याप्रमाणे होईल. म्हणजे ते लोक खातपीत होते, विकत घेत होते, लागवड करीत होते, घरे बांधित होते. परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी आकाशातून अग्नी व गंधक ह्यांची वृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला. मनुष्याचा पुत्र प्रगट होईल त्या दिवशी असेच होईल. त्या दिवशी जो धाब्यावर असेल त्याने आपले घरात असलेले सामान नेण्याकरता खाली येऊ नये, आणि तसेच जो शेतात असेल त्याने आपल्या सामानासाठी मागे फिरू नये. लोटाच्या बायकोची आठवण करा. जो कोणी आपला जीव सांभाळण्याचा प्रयत्न करील तो आपल्या जीवाला मुकेल, आणि जो कोणी आपल्या जीवाला मुकेल तो आपला जीव वाचवील. मी तुम्हास सांगतो, त्या रात्री एका बाजेवर दोघे असतील, एक घेतला जाईल व दुसरा तेथेच ठेवला जाईल. दोघी मिळून दळीत असतील, एक घेतली जाईल व दुसरी तेथेच ठेवली जाईल. त्यांनी त्याला म्हटले, प्रभुजी, कोठे? त्याने त्यांना म्हटले, जेथे प्रेत आहे तेथे गिधाडे जमतील.